नमस्कार. मराठी माती चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एक नवीन लेख सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. वरिष्ठांनी असं आनंदी राहावे. आपल्यापैकी सगळ्यांचेच आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाचा जेव्हा शेवट होईल तेव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्यासोबत नेता येणार नाही. मग जीवनात खूप काटकसर कशासाठी करायची? आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे. ज्या गोष्टीतून आपल्यास आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याच पाहिजेत. शक्य असेल तेवढा दानधर्म करायला हवा. मुलांसाठी किंवा नातवंडासाठी संपत्ती गोळा करून साठवून ठेवायची गरज नाही. तसे केले तर पुढची काही वर्षे स्वतः काही न करता ते नुसते बसून खातील आणि आपल्या मृत्यूची वाट बघतील. आपण गेल्यानंतर पुढे काय होणार याची मुळीच चिंता करू नका. कारण आपला देह जेव्हा मातीत मिसळून जाईल तेव्हा कुणी आपले कौतुक केले काय किंवा टीका केली काय? जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशांचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल. तुमच्या मुलांची खूप काळजी करू नका. त्यांना स्वतःचा मार्ग निवडू द्या. स्वतःचे भविष्य घडवू द्या. त्यांच्या इच्छा आकांक्षाने आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका. मुलांवर प्रेम करा. त्यांची काळजी घ्या. त्यांना भेटवस्तूही द्या. मात्र काही खर्च स्वतःवर करा. स्वतःच्या आवडीनिवडीवर करा. जन्मापासून मृत्यूपर्यंत नुसते राबणे म्हणजे आयुष्य नाही, हे देखील लक्षात ठेवा. तुम्ही कदाचित आपल्या 40शीत असाल, 50शीत किंवा 60शीत. आरोग्याची हेळसांड करून पैसे कमवण्याचे दिवस आता संपले आहेत. पुढील काळात पैसे मोजून सुद्धा चांगले आरोग्य मिळणार नाही. या वयात प्रत्येकापुढे 2 महत्त्वाचे प्रश्न असतात. पैसा कमवणे कधी थांबवायचे आणि किती पैसा आपल्याला पुरेल? तुमच्याकडे शेकडो हजारो एकर सुपीक शेतजमीन असली तरी तुम्हाला दररोज किती अन्नधान्य लागते? तुमच्याकडे अनेक घरे असली तरी रात्री झोपण्यासाठी एक खोली पुरेशी असते. एक दिवस आनंदाशिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आहात. एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही कमावला आहात, हे लक्षात असू द्या. आणखी एक गोष्ट, तुमचा स्वभाव खेळकर उमदा असेल तर तुम्ही आजारातून बरे व्हाल आणि तुम्ही कायम प्रफुल्लित असाल तर तुम्ही आजारी पडणारच नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आजूबाजूला जे जे उत्तम आहे, उदात्त आहे त्याकडे पहा. त्याची जपणूक करा. आणि हो, तुमच्या मित्रांना कधीही विसरू नका. त्यांना जपा. हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही मनाने कायम तरुण राहाल आणि इतरांनाही हवेसे वाटाल. मित्र नसतील तर तुम्ही नक्कीच एकटे आणि एकाकी पडाल. म्हणूनच म्हणतो, आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जगा. प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा. क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका. संकटे ही क्षणभंगूर आहेत, त्यांचा सामना करा. डोंगराआड गेलेला सूर्य परत दिसू शकतो, पण माथ्याआड गेलेला जिवलग परत कधीच दिसत नाही. आठवणी ह्या चिरंतन आहेत, त्यांना हृदयात साठवून ठेवा. हा लेख कोणी लिहिला आहे माहीत नाही. हृदयाला स्पर्श करून गेला म्हणून शेअर करावासा वाटला. लेख आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.